हा मित्रांनो, मलाईचा नारळ आहे ना, दोघांनी मला सांगितलं की आपला पहिला 30 रुपयाला मिळायचा आणि आता ती सांगतात 40 रुपयाला एक पीस. आणि आपण बघूया आयरोलीला आहे आता मी बघूया आता इथं हा माणूस कितीला म्हणते बघूया आपण. कारण ॲक्च्युली 30 रुपयालाच भेटत होता ते, आता काय मला वाटते त्यांनी रेट वाढवलं वाटतं, पब्लिक वाढलं ना त्यांनी रेट वाढवला. हे बघा इथं समोर मला इथं नारळ भेटतो इथं आयरोलीला. बघूया आपण भेटतो एक आपल्याला 30 रुपयाला. महागाई वाढली त्यामुळं काय करणार, कुठं स्वस्त मिळेल तिथं आपण धावपळ करावी लागते. बघूया आता मिळालं तर चांगलीच गोष्ट आहे, नाही मिळालं तर जावं लागेल परत. वाटतं आपण आपल्या शरीराची पण काळजी घ्यावी बाबा. बघूया आता मिळालं स्वस्तात तर ठीक आहे, नाही तर मग जायचं आपण रिटर्न परत. मग हा आपला आयरोलीचा टोल नाका आहे आणि हे इकडून आपल्या नवी मुंबईवरनं डायरेक्ट आपण मुंबईला जातो. हा रोड आयरोलीचा, हे आपल्या आयरोलीचा फेमस ब्रिज आहे मित्रांनो. आता रोड क्रॉस करायचं आहे मला. गाड्या काय बाबा येतच राहिलेत. बघूया जर गाड्या कमी झाल्याच्या नंतर मग जाता येईल. काय करणार आता, तिथं आपल्याला स्वस्तात मिळालं तर बघूया. काही गाड्या कमी झाल्या जाऊ शकतो आपण, जाऊ शकतो, काय अडचण नाही. बघूया मला एवढं नारियल किती नको आहे? 40ला. अरे मी 30 रुपये सांगितले ना, 30 वाला द्या ना एक. हां 100ला 3 किलो. काय 100ला 3 भेटतील. हे नाही माझ्याकडे 30च रुपये दादा द्या. आता काय तुम्ही पण असं नका करू, एखादा छोटा द्या. एवढं लांब रोड क्रॉस करून आलो, किती रिक्षी काम करून इतक्या आलो. हे घ्या. हां काय का मला बघा. डायरेक्ट खोबरच निघालं ते. कुठं आणता नारळ हे? कर्नाटक, म्हैसूर. कर्नाटक म्हैसूरवर नव्हे. जाऊ द्या चला. प्रयत्न केला तर इथे मित्रांनो आपण फक्त 8 रुपये वाचवायसाठी इकडे रोड क्रॉस करून आला आहे. असं काही नाही, 1-1 रुपयाला किंमत असते. आपण प्रयत्न केले तर आपल्या जीवनामध्ये यश येतं. ते हिंमत सोडायला नाही पाहिजे. आपण देखील महागाईवरती मात करू शकतो. खरंच करू शकतो मात, फक्त हिंमत हारायला नाही पाहिजे. तिकडे ठेवायला पाहिजे, हिंमत सोडली नाही पाहिजे. धन्यवाद मित्रांनो, माझा व्हिडिओ चालूच आहे.
आणि दाखवतो हे बघा. नारळ पाणी पिलं 30 रुपयाचंच घेतलं नारळ. ओके, धन्यवाद.